झी 24 तास एक पाऊल पुढे. रोकटोक मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक सुधारणांचा फायदा कोणाला, आपण चर्चा करतोय या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती. आणि हुसेन दलवाईंनी त्यांचे मुद्दे मांडले आणि त्यानंतर आपण जाऊयात भालचंद्र कांगोंकडे. कांगो सर, बऱ्याच हुसेनबाईंच्या बोलण्याला आक्षेप होता तुमचा, सातत्यानं बोलू द्या म्हणून तुमचा हात वर होता. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हुसेनबाईंच्या मुद्द्यांना काय विरोध आहे? नाही, आर्थिक सुधारणांचा परदेशी गुंतवणुकीचा प्रश्न आल्यानंतर चीनचा उल्लेख झाला नाही तर मला आश्चर्य वाटेल. आणि म्हणून हुसेनबाईंनी चीनचा उल्लेख केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देण्यासाठी हात वरती केला होता. चीनमध्ये परदेशी गुंतवणूक आली तेव्हा शेअर मार्केट नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती, हे वास्तव भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे चीनमध्ये आज एकूण रोजगाराच्या 40% रोजगार हा उद्योगधंद्यात जमा आहे. 1991 पासून आपल्याकडे आलेल्या परदेशी गुंतवणुकीचा अभ्यास काय आहे? ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आपला रोजगार निर्मितीचा आकडा कमी झालेला आहे. तो 11 मिलियनच्या वरती गेलेला नाही, 14 पासून 11 पर्यंत खाली आलेला आहे. रोजगार निर्मिती हा नुसता प्रश्न नाही आहे, तर जगण्यासाठी योग्य अशी रोजगार निर्मिती, असुरक्षित असंघटित क्षेत्रातले कुठलीही सुरक्षा नसणारे जॉब्स तयार होणं, म्हणजे लो एंड जॉब तयार होणं, ह्याला जर कोणी प्रगती म्हणत असेल तर त्याच्यावरती माझं प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्या सगळ्या परदेशी कंपन्यांची अमेरिकेपासून भारतापर्यंत हीच मागणी आहे की तुम्ही असंघटित क्षेत्रात नोकऱ्या तयार करा. सोशल सिक्युरिटी नावाची गोष्ट अस्तित्वातच येता कामा नये. म्हणून अगदी लेबर लॉ रिफॉर्म्स पासून त्यांना सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, म्हणून युनियनना देखील त्यांचा विरोध असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामधल्या आजच्या विम्याचं स्ट्रक्चर काय आहे. आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रात एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या 4 कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांचे कामगार सतत म्हणतायत की आमचा वाटा आता धंद्यातला कमी होतोय, खासगी कंपन्या वाढतायत, तेव्हा आम्हाला आपसात स्पर्धा बंद करून आम्हाला मजबूतीने स्पर्धेसाठी उभं करा, आमचं कन्सॉलिडेशन करा. अत्यंत महत्वाचा मुद्दा कांगो सर, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. अभय टिळक, मी तुमच्याकडे येणार आहे, पण मी आता जाईन गिरीश कुबेर यांच्याकडे. कुबेर सर, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर याच सगळ्या गोष्टी आहेत, अशाच अनेक खाचाखोचा आहेत ज्याच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. खरं तर आता भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, अक्षरशः आकडे ऐकल्यानंतर भोवळ यावी अशा आकड्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, वाढती महागाई, त्यात अशा पद्धतीनं सार्वजनिक क्षेत्रातले जॉब्स कमी होणं, सरकारी क्षेत्र येणं, त्याच्यामध्ये जॉबची सुरक्षा नसणं, पिळवणूक होणं, छळवणूक होणं, या सगळ्या गोष्टी आहेत. हे परदेशी सेक्टर आल्यानंतर किंवा हा सगळा पैसा आल्यानंतर, या कंपन्या आल्यानंतर हे असं सगळं होईल, ही फार मोठी भीती आहे लोकांच्या मनामध्ये. नाही, ही भीती वारंवार घातली जाते, त्याच्यामध्ये फार काही तथ्य आहे असं आढळलेलं नाहीये. आणि सुरक्षित रोजगार म्हणजे काय? म्हणजे प्रगतीशिवाय जर सुरक्षित रोजगार मिळत असतील तर त्याच्यात काय आनंद मानावा का? सुरक्षेमध्ये प्रगती कधीच नसते. प्रगती करताना कायम धोका पत्करावा लागतो. वैयक्तिक पातळीवरती असेल, सामाजिक पातळीवरती असेल, उद्योग पातळीवरती असेल. त्यामुळे त्या सुरक्षित रोजगार ही संकल्पना तुमच्या पिढीला मला नाही वाटत मान्य आहे. ही आताची जी 60च्या आसपासची पिढी असेल त्यांना एक वेळ ते खपू शकेल. तुमची पिढी मला नाही वाटत सुरक्षिततेला इतकं महत्त्व देत असेल तितकं ती प्रगतीला देईल. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरं असं की या भांडवलाची खरोखर गरज आहे, मान्य करायला हवं, त्याच्यात काहीच हरकत नाही. आणि हे सतत मंडळी जी विरोध करणारी असतात, तर परकीय भांडवल येणार म्हणजे देश पादाक्रांत करणार, कुणाला रसे 125 कोटी तरच अंगावर घ्यायला, तसं काही ते त्या पद्धतीने कोणी काही करू इच्छित नाहीये. एक वर्ग तर असा आहे की थेट ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत जातो की बघा तेव्हा इंग्रजांनी असं झालं आणि भारत पादाक्रांत केला. पादाक्रांत करणं वगैरे हे सगळं छान स्टोऱ्या अतिशय छान रंगवून सांगितल्या जातात. लोकांना ते आवडतं ऐकायला. आणि आपल्या अप्रगतीचं किंवा आपल्या वाईटपणाचं खापर हे दुसऱ्यावरती सोडणं हे नेहमी सोयीचं असतं, अतिशय सोयीचं, सुलभपणे ते करता येत असतं. त्यामुळे आमचं असं झालं कारण ही धोरणं अशी आहेत. हा सगळा एक छान बनावाचा भाग आहे. याच्यामध्ये फार तथ्य नाही. त्याच्यात दुसरा दुर्दैवाचा भाग असा, अभय टिळक मला असं वाटतं की याच्याशी जास्त सहमत होतील, आर्थिक साक्षरता इतक्या वाईट पातळीवरती आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे असे बागलबुवे पटकन मोठे होतात, चांगले फुगवता येऊ शकतात आणि ते फुटायला बराच वेळ लागतो. त्यामुळे ब्रह्मनिराश होणं. आता 91च्या आर्थिक सुधारणांना पण अनेक जणांनी विरोध केला होता. काँग्रेसला शिवाय घालण्यासाठी 100 कारणं आहेत, आपण सांगायची काही ती गरज नाही. पण ज्या विषयाने काही प्रगती झाली असेल, 91 सालचं आणि जगणं आणि आपलंच आत्ताचं जगणं, त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, आपण मान्य करणार आहोत की नाही? अत्यंत सगळ्या उत्तर. त्याच्यामुळे जर प्रगती होत नसेल तर ते सुधारणा रोखणं हे नाहीये, अधिक सुधारणा करणं हे उत्तर असतं त्याला. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बागलबुवा आणि कहाण्या रचण्याची जी परंपरा आपल्याकडची आहे त्याचाच हा सगळा भाग आहे. त्याला काही फार गंभीरपणे घ्यायचं कारण नाही.
या सगळ्याला गंभीरपणे घ्यायचं कारण नाही असं म्हणतात गिरीश कुबेर. पण एकूण या सगळ्या विदेशी गुंतवणूक आल्यामुळे भारतीय कंपन्यांच्या समोर काय आव्हानं निर्माण होतात अभय टिळक, या प्रश्नाचं उत्तर द्या. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. भारतीय कंपन्या या सगळ्या आधीपासून या सगळ्या व्यवसायामध्ये आहेत किंवा त्यांच्यावरती या सगळ्या गुंतवणुकीनं काय थेट परिणाम होणार आहे? मी खरं जाऊ का, आपण फार याच्यामध्ये अतिशय म्हणजे असे एक चित्र निर्माण करतोय की पैशाच्या थैल्या घेऊन भारताच्या सीमेवरती परदेशी गुंतवणूकदार उभे आहेत आणि आपण आजपर्यंत दरवाजे लावलेत म्हणून ते तिथे खोळंबून बसलेत. माझ्या मते खरोखर आज आम्ही दरवाजे उघडले तरी परदेशी भांडवल किती येईल हाच एक मुळात प्रश्न आहे. किंबहुना सरकारने ही जी 3 क्षेत्र आता खुली केलेली आहेत ती सुद्धा मंत्रिमंडळाच्या पातळीवरती, त्यातनं एका अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल परदेशी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये काय प्रतिमा आहे त्याचं निदान इथे शहानिशा तरी होऊन जाईल. आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आहे, धोरणांच्या बाबतीमध्ये एकवाक्यता नाही, आघाडी आणि युत्यांची सरकार असल्यामुळे एखादं धोरण हे सातत्यशील राहील का नाही याच्याबद्दल देशी गुंतवणूकदारांना सुद्धा शाश्वती वाटत नाही, परदेशी गुंतवणूकदार दूर राहिले. अशा परिस्थितीमध्ये खरोखर किती भांडवल येईल हा पहिला प्रश्न आहे. दुसरा महत्वाची गोष्ट अशी की केवळ परदेशी भांडवल ते सुद्धा 49% विम्याच्या क्षेत्रामध्ये आलं म्हणून आपल्या देशात परंपरागत ज्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या विमा कंपन्या आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत स्पर्धा होईल, त्यांचा म्हणजे भांडवली पाया मोडकळीला येईल. इतका खुळेपणा आपण का समजतोय? महत्वाची गोष्ट अशी, भारतीय बाजारपेठ ही कमालीची स्तरीकरण झालेली बाजारपेठ आहे. सार्वजनिक क्षेत्रामधल्या ज्या आपल्या आयुर्विम्यासारख्या किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या ज्या संस्था आहेत त्यांचं क्लायंटेल, त्यांचा ग्राहक वर्ग आणि उद्या जे कोणी खाजगी परदेशी गुंतवणूकदार विम्याच्या क्षेत्रामध्ये इथल्या भागीदाराला बरोबर घेऊन पैसा गुंतवतील त्यांचा ग्राहक वर्ग हा मुळामध्ये वेगळा असणार आहे. आपल्याकडे अशीच भीती खाजगी बँका आल्या तेव्हा घातली गेली होती की आता खाजगी बँका आल्या म्हणजे आमच्या पार ग्रामीण भागामधल्या बँकांचा आता बोऱ्या वाजणार. असं काहीही झालेलं नाहीये. कारण मुळामध्ये विमा ही काही सरकारी योजना नाहीये. मी विमा विकत घ्यायचा असतो. आता आपल्या देशामधली उत्पन्नाची सगळी विभागणी, आपल्या देशामध्ये मुळात मूडभर असणारा संघटित उद्योगांचा वर्ग, संघटित रोजगार हे सगळं बघता जी काही स्पर्धा होईल ती स्पर्धा संघटित क्षेत्रामध्ये होईल. त्याची एवढी भीती का बाळगतोय आपण? म्हणजे मुळात अजून जो लांडगा आलेला नाहीये तो येणार 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 आम्हाला खाऊन टाकणार आणि मुळात अर्थव्यवस्थेची निदान त्यातनं ताकद तरी कळेल की आपल्याला. अचानक हात वर करायचे असं तर काही होणार नाही ना. आणि दुसरा एक सगळ्यात या सगळ्या दुसरी बाजू ती म्हणजे कांगो सर मगासपासून शांतपणे चर्चा ऐकतायत, त्यांनाही बोलायला आपण संधी देऊयात. या सगळ्यामुळे युपीए सरकारचा आत्मविश्वास वाढलाय का? या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. तसंच परदेशी जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी आता जसं टिळक सर म्हणतायत की ते यायला हवेत, काय त्यांच्यासाठी आकर्षण आपल्याकडे असली पाहिजे त्यावरही आपण चर्चा करूयात. हे सगळे अत्यंत महत्वाचे मुद्दे चर्चेला असतील. कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा फक्त झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.